नमस्कार. चला, एक कल्पना करूया. एक छोटासा रेस्टॉरंट व्यवसाय आहे आणि अचानक गॅस संपला. तो व्यवसाय किती दिवस तक धरेल? आजची आपली चर्चा एका अशाच मोठ्या समस्येवर आहे. पण त्याचा उपाय तो मात्र अगदी छोटा आणि प्रभावी आहे. फक्त 3 दिवस, अगदी बरोबर. LPG गॅसचा पुरवठा जरी थांबला ना, तर भारतातलं कुठलंही रेस्टॉरंट, मोठं असो वा छोटं, फक्त 3 दिवसात बंद पडू शकतं. ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, हे एक कठोर वास्तव आहे. आणि ही समस्या फक्त एका रेस्टॉरंटपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या संपूर्ण देशाची आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण भारत आपल्या गरजेच्या तब्बल 60% LPG आयात करतो. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर आपली ऊर्जा सुरक्षा ती दुसऱ्या देशांवर आणि एका अतिशय नाजूक पुरवठा साखळीवर अवलंबून आहे. चला तर मग, या 3 दिवसांच्या उलटी गिनतीला जरा आणखी जवळून समजून घेऊया. भारताचे हे जे अन्न व्यवसाय आहेत, ते या ऊर्जा असुरक्षिततेचा सामना नेमका करतात तरी कसा? ही स्लाईड आपल्याला बरोबर सांगते की रेस्टॉरंट्स या सापळ्यात का अडकले आहेत. बघा, जेव्हा गॅसचा तुटवडा निर्माण होतो, तेव्हा सर्वात आधी पुरवठा कोणाचा कापला जातो? तर व्यावसायिक वापरकर्त्यांचा. बरं, ते कायदेशीररित्या जास्तीचे सिलेंडर साठवूनही ठेवू शकत नाहीत आणि त्यांच्याकडे ऊर्जेचा दुसरा कुठला बॅकअप तर नसतोच. म्हणजे ते अक्षरशः पूर्णपणे असहाय्य होऊन जातात. पण मग या समस्येवर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो येतो एका अशा ठिकाणाहून ज्याचा आपण विचारही केला नसेल. आपल्याच किचनमधल्या कचऱ्यातून. चला, बायोगॅसच्या या इंटरेस्टिंग जगात थोडे डोकावून पाहूया. बायोगॅस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपल्या उरलेल्या अन्नातून म्हणजे किचन वेस्टपासून तयार होणारा गॅस आहे. जेव्हा हे अन्न ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत कुजतं तेव्हा त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो आणि हाच वायू आपण थेट स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरू शकतो. किती सोपं आहे बघा. आता बघा, संकट काळात LPG आणि बायोगॅसमधला फरक किती मोठा आहे. एकीकडे LPG महागडा आणि दुर्मिळ होऊन जातो, कधीकधी तर काळ्या बाजारात विकला जातो. तर दुसरीकडे बायोगॅस आपल्याच कचऱ्यापासून अगदी मोफत आणि न थांबता तयार होत राहतो. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. आपला उद्देश LPGला पूर्णपणे हद्दपार करण्याचा नाहीये. नाही, आपलं ध्येय आहे फक्त 30 ते 50% बॅकअप तयार करणं. आणि ऐकायला जरी हा आकडा छोटा वाटत असला, तरी एवढासा बॅकअपसुद्धा संकटाच्या काळात अख्खा व्यवसाय बुडण्यापासून वाचवू शकतो. आता आपण या उपायाच्या सगळ्यात हुशारीच्या भागाकडे वळूया. एक असा घटक जो या संपूर्ण सिस्टीमला केवळ अधिक शक्तिशालीच नाही, तर खूप जास्त स्थिर बनवतो. पण एक अडचण आहे. फक्त अन्नाचा कचरा वापरणं कधीकधी अस्थिर ठरू शकतं. मग या प्रक्रियेला स्थिर आणि आणखी कार्यक्षम बनवण्यासाठी म्हणजे सुपरचार्ज करण्यासाठी अजून कशाची गरज असेल? आणि याचं उत्तर आहे गाईचं शेण. हो, शेण. आणि हा काहीतरी सहज सुचलेला उपाय नाही, हा एक अत्यंत धोरणात्मक निर्णय आहे. कारण शेणामुळे वायूचं उत्पादन तब्बल 20 ते 30% वाढतं, संपूर्ण प्रक्रिया स्थिर होते आणि महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसातही ही सिस्टीम व्यवस्थित काम करत राहते. तसं बघायला गेलं तर हा उपाय कोणत्याही किचनसाठी उत्तम आहे, पण एका विशिष्ट बिझनेस मॉडेलसाठी तो अक्षरशः परिपूर्ण आहे. आणि ते मॉडेल म्हणजे क्लाउड किचन. आता प्रश्न पडतो की क्लाउड किचनसाठीच हे इतकं आदर्श का आहे? त्याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे इथे ग्राहकांना बसायची जागा नसते, त्यामुळे नियम कमी असतात. दुसरं, ही किचन्स शक्यतो तळमजल्यावर असतात, त्यामुळे बायोगॅस प्लांट बसवणं सोपं जातं. तिसरं, ते फक्त डिलिव्हरीवर अवलंबून असल्यामुळे कमी क्षमतेवरही काम करू शकतात. आणि चौथं, यांचे जे संस्थापक असतात ते नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला जास्त तयार असतात. ही सिस्टीम ना 2 प्रकारे काम करते. आपण पाहूया पहिला मोड, म्हणजे जेव्हा सगळं काही सुरळीत चालू असतं. सामान्य दिवसांमध्ये बायोगॅसमुळे LPGच्या खर्चात थेट 30 ते 50% बचत होते. म्हणजे आपण जी काही गुंतवणूक केली आहे ती हळूहळू वसूल व्हायला लागते. आणि आता दुसरा मोड म्हणजे संकटाचा काळ. अशावेळी काय होतं, जेव्हा बाकीच्या स्पर्धकांची दुकानं गॅस अभावी बंद पडतात, तेव्हा आपलं किचन मात्र सुरू राहतं. हाच बायोगॅस तेव्हा मुख्य आधार बनतो आणि बाजारातली सगळी वाढलेली मागणी आपण पूर्ण करू शकतो. हा एक खूप मोठा स्पर्धात्मक फायदा आहे. आता जरा खर्चाचा विचार करूया. या चार्टमध्ये दिसतंय की सर्वात मोठा खर्च हा टाकीचा आहे, जे स्वाभाविक आहे. पण मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे.
सेन्सर किटसारख्या स्मार्ट घटकांवरचा खर्च बघा, तो खूपच कमी आहे. आणि ह्याच घटकांमुळे ही प्रणाली अधिक कार्यक्षम आणि वापरण्यास सोपी बनते. एका छोट्या प्रायोगिक प्रकल्पासाठी एकूण खर्च येतो साधारणपणे 33,000 ते 66,000 रुपयांच्या घरात. आता विचार करा, ही रक्कम एखाद्या चांगल्या व्यावसायिक फ्रीझरच्या किमतीपेक्षाही कमी आहे. पण या गुंतवणुकीतून मिळणारी ऊर्जा सुरक्षा, ती मात्र खूप मोठी आहे. आणि ह्या गुंतवणुकीवर परतावा, तो तर आणखीनच जबरदस्त आहे. फक्त 18 ते 30 महिन्यात गुंतवलेले सगळे पैसे वसूल होतात. कोणत्याही छोट्या व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक अविश्वसनीय परतावा आहे, नाही का? पण या सगळ्या तांत्रिक गोष्टींपेक्षाही या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर ते आहे या मागचं तत्वज्ञान. आणि ते म्हणजे ज्ञान वाटून घेणं, ते स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता. याची योजना अगदी सरळ आणि सोपी आहे. 3 टप्पे आहेत. एक सिस्टम तयार करा आणि प्रत्येक खर्चाची व्यवस्थित नोंद ठेवा. 2 प्रामाणिकपणे डेटा गोळा करा. काय चाललंय, काय नाही चाललंय, सगळं. आणि 3 जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे सगळं म्हणजे डिझाईन, डेटा, कोड जे काही आहे ते इंटरनेटवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून द्या. यामागे कोणतीही कंपनी नाहीये, कोणाचा नफा कमावण्याचा उद्देश नाही. हे फक्त एक खुलं मॉडेल आहे, एक आराखडा आहे, जो कोणीही वापरू शकतो, आपल्या गरजेनुसार त्यात बदल करू शकतो आणि त्याला आणखी सुधारू शकतो. हाच या कल्पनेचा खरा आत्मा आहे. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. विचार करा, जगात अशा कित्येक मोठ्या समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आपल्याला नेहमी अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्यांची किंवा स्टार्टअप्सची गरज आहे का? की अशाच काही साध्या, हुशार आणि खुल्या योजनांनी त्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवता येतील? यावर नक्की विचार करायला हवा.